आमचं जे आध्यात्मिक जीवन आहे ही तात्पुरती गंमत झाली, परंतु आमचं जीवन हे नेहमी सत्यावर आधारलेलं पाहिजे. आमचं बोलणं, आमचं वागणं, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टी ह्या सत्यावरती आधारलेल्या पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे, आणि ते जीवन ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. ते जीवन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलंय, आणि त्या जीवनाच्या द्वारे आम्ही सगळे आशीर्वादित आहोत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मी लास्ट टाइम होतो तेव्हा आवाज खूप वरती होता आहे लोकांचा. हालेलुया. आज माहीत नाही का गारटलेत, पण तुमचा आवाज हळूहळू वाढेल. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. हालेलुया. मोठ्या आवाजात हालेलुया. बघा, बायबलमध्ये ना काही घटना दिलेल्या आहेत, काही गोष्टी आपल्याला बायबलमधून पाहायला मिळतात. उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि 25 ते 28 वचनामध्ये एक सिच्युएशन आहे, एक घटना आहे. या ठिकाणी योसेफ जो आहे, याकोबाचा लाडका मुलगा आहे. याकोबाचा इस्रायल झाला, त्याला 12 लेकरं आहेत, आणि त्या 12 लेकरांपैकी आवडती पत्नी आणि त्या आवडत्या पत्नीचा एक मुलगा, आणि ज्याचं नाव होतं योसेफ. त्याचा बापाचा लाडका होता. बापाने त्याला एक झगा दिला होता, सुंदर. बाकीच्या कोणाला दिला नाही, फक्त योसेफाला दिला. योसेफ स्वप्नदर्शी होता. योसेफ आपल्या बापाचा लाडका होता. योसेफाशी देव बोलत असे. योसेफावरती देवाची कृपादृष्टी होती. तो बापाचा लाडका होता, स्वर्गीय बापाचा पण लाडका होता. त्याच्या ठाई सत्य होता, आणि तो अगदी बापाच्या जवळचा होता, कारण बाकीची जी भावंड चुका करतायत तो बापाला येऊन सांगायचा. बापाच्या अगदी जवळचा असल्या कारणाने त्याच्यावरती बापाचं विशेष प्रेम होतं. घरामध्ये समजा 4 भावंड आहेत, आई वडील एकाच मुलावरती खूप प्रेम करत असले, बाकीच्या 3 जणांचं काय होऊ शकतं एक्सप्लेन करायची गरज नाहीये, तुम्ही समजू शकता. आणि असं बाकीच्या 11 जणांना काय वाटत असेल, बाप यालाच झगा देतो, बाप याचाच लाड करतो, बाप याच्यासाठी सगळं करतो. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, असे काही लोक जगामध्ये आज पण देवाचे लाडके आहेत. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? लेकरं खूप आहेत, पण देवाचे लाडके लेकरं बना. किती आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जे देवाचे लाडके आहेत, देव त्यांच्या गरजा पुरवतो. परमेश्वर त्यांच्यावरती कृपादृष्टी करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफ आपल्या बापाचा लाडका मुलगा आहे. बाकीच्या 11 जणांना बघवेना, आणि ज्यावेळेस त्याला तो स्वप्न पडले, ते अजूनच तिरस्कार करायला लागले. 11 पेंड्या नमन करतायत, ते तारे आणि ते सगळं स्वप्न, सगळे द्वेष करायला लागले. बाकीच्या मग एक दिवस असा आला, 11 भावांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं, आणि खड्ड्यात टाकल्यानंतर काही वेळानंतर जे मिद्यानी व्यापारी होते त्यांना 20 रुपयाला विकून टाकलं. रौबेनला तर माहीत पण नव्हतं. आला तो तर एकदम शॉक झाला, भावांनी काय केलं. आणि मग नंतर त्यांनी काय केलं की त्या योसेफाला विकून टाकल्याच्या नंतर योसेफ मिसरमध्ये गेला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, नेहमी लक्षात ठेवा, लोक तुम्हाला खड्ड्यात टाकतील, पण देव तुम्हाला उंच करणारा परमेश्वर आहे. लोक जेव्हा तुमचा तिरस्कार करतील, लोक तुमच्या विरुद्ध वागतील, लक्षात ठेवा, तुमच्यावरती विशेष वरदहस्त ठेवणारा तुमचा देव स्वर्गामध्ये विराजमान आहे. लोकांनी धिक्कारलं तरी तुमचा देव तुम्हाला टाकणार नाही, तो तुम्हाला कधी धिक्कारणार नाही. परमेश्वराने योसेफाला पुच्छ नव्हे तर मस्तक केलं. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. योसेफाच्या जीवनात देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग पुढं राजाला जेव्हा स्वप्न पडलं, त्यावेळेस एक विशेष घटना घडली. योसेफाच्या जीवनात तर वेगवेगळे टप्पे येत होते. खोटा आळ घेतला, पोटिफाराच्या पत्नीने जेलमध्ये पाठवलं त्याला. तिथं जेलमध्ये असताना अनेक लोकांच्या स्वप्नाचे त्याने अर्थ सांगितले. तिथं एकदम फेवरेट झाला तिथं लोकांचा. आणि तिथून परमेश्वराने त्याला इतकी कृपा पुरवली की राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर त्याला पूर्ण मिसर देशाचा प्रेसिडेंट असं नेमण्यात आलं प्रियांनो. आणि त्याला अगदी चांगल्या ठिकाणावरती नेमण्यात आल्यानंतर हा योसेफ पूर्ण देशाचा मालक झालेला आहे. कुणी आमेन म्हणणार आहेत का? भावांनी कुठं टाकलं? खड्ड्यात. आणि देवाने कुठं नेऊन बसवलं? डायरेक्ट राजास्थानावरती. हा आमचा परमेश्वर आहे. जे लोक देवाशी एकनिष्ठ राहतात आणि सत्यामध्ये टिकून राहतात, परमेश्वर त्यांना उंच करतो. आता ज्या वेळेस तो त्या पदावरती जाऊन पोहोचला, 7 वर्ष सुकाळाची गेली, संपली, दुष्काळ चालू झाला. 2 वर्ष कडक दुष्काळ आला. 7 वर्षाचा दुष्काळ होता, पण त्यातले पहिले 2 वर्ष संपल्यानंतर त्या ठिकाणी सगळे जे लोक आहेत जगातले, ते फार त्रासामध्ये आले. याकोब आणि त्याचं घराणं सुद्धा खूप त्रासामध्ये होतं.
धान्य शोधत शोधत याकोबाची बाकीची मुलं त्या ठिकाणी पोहोचले. आणि आपल्याला माहीत आहे पुढं की ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो योसेफाने दुसऱ्या भेटीला जेव्हा त्यांना ओळख दिली की तो कोण आहे, त्यावेळेस काय घडलं ऐका. उत्पत्ती 45 अध्याय 25 पासून पुढे ऐका. उत्पत्ती 45 25 ते 28. ते मिसर देशातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब याच्याकडे जाऊन पोहोचले. कोण? सगळे योसेफाचे भाऊ. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला 22 वर्ष बाप दुःखामध्ये आहे. माझा मुलगा मेला, माझा मुलगा मेला. का त्याला वाटलं मुलगा मेला? कारण की ज्यावेळेस योसेफाच्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं, नंतर विकून टाकलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? उत्पत्ती 37 अध्याय 31 ते 35 वचनामध्ये लिहिलेलं आहे. उत्पत्ती 37 31 ते 35. मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला. योसेफाचा झगा, कोणता झगा? बापाने दिलेला झगा, स्पेशल झगा त्यांनी काढून घेतला. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला असताना त्याचे सुद्धा वस्त्र काढून घेतले. जो व्यक्ती यरूशलेमेहून यरीहोला चालला होता, लुटारूंच्या हाती सापडला, त्याचे देखील वस्त्र काढून घेण्यात आले होते. आणि एदेन बागेतली गोष्ट तुम्हाला सांगायला नको, आदाम हवेला काय कळालं की ते नग्न आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी रीत आहे ही दैवी नाही, ही सैतानी रीत आहे. भावांनी त्याचा झगा घेतला आणि झगा घेतल्याच्या नंतर त्या झग्यावरती एका बकऱ्याचं रक्त त्यांनी लावलं आणि तो झगा घेऊन बापाकडे येऊन पोहोचले. आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला. तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा आम्हाला सापडला, हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा. त्याने तो ओळखून म्हटले, हा माझ्या मुलाचाच झगा आहे. हिंस्र पशुने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले यात संशय नाही. तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कमरेस गोंताट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याने त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केला समाधान न पावता म्हणाला, मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला. शोक करत करत अधोलोकी जाईल म्हणजे मी आयुष्यभर माझ्या योसेफासाठी शोक करेल. एक बापाचं मन तुम्ही समजू शकता की बाप किती दुःखामध्ये आहे. त्याचा लाडका मुलगा आहे आणि त्याच्या बाकीच्या 11 मुलांनी त्याला खोटी बातमी दिलेली आहे की तुझा योसेफ मेला आहे. 22 वर्ष बाप दुःखामध्ये आहे, रडत आहे, अश्रू ढाळत आहे आणि त्या दुःखामध्ये त्याचं सांत्वन माणसाच्या शब्दाने होईना. आणि एक दिवस ज्या भावांनी, योसेफाच्या भावांनी बातमी दिली योसेफ मेला आहे, त्याच भावांनी आज आनंदाची बातमी आली की हे बाप्पा, तुझा जो योसेफ आहे तो जिवंत आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? ज्यांनी तुम्हाला नकारात्मक बातमी दिली, माझा देव त्यांच्या मुखातून तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. ज्यांनी तुमची निंदा केली त्यांच्या मुखातून तुमच्या देवाची स्तुती निघणार आहे. ज्या तुमच्या विरोधामध्ये उठले तेच तुमच्यावर प्रेम करणारे बनतील. हे सामर्थ्य माणसाचं नाही, हे सामर्थ्य स्वर्गातून आलेल्या देवाचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य सगळ्या गोष्टी बदलून टाकणार आहे. तिरस्कार करणारे भाऊ आज योसेफाचं गुणगान गात आहेत. हालेलुया. माझा देव असं काम करतो की तुमच्या वैऱ्यांना तुमची स्तुती करायला भाग पाडतो. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. जे तुमचे तिरस्कार करणारे लोक आहेत त्यांच्या मुखातून तुम्हाला आनंदाच्या गोष्टी ऐकायला मिळतील. देवाच्या प्रिय लोकांनो, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मिनिस्ट्री करत होतो, एकदम नवीन सुरुवातीच्या काळामध्ये सेवा करत असताना एक आईने तिच्या मुलाला सांगितलं, तू प्रार्थनेला कुठं पण जा, पण ह्या विकास कांबळेच्या मागं प्रार्थनेला जाऊ नको. हालेलुया. आणि त्याने विचारलं, काय झालं आई? ते ब्रदर चांगले आहेत. त्याची आई म्हटली की ते आपले प्रार्थना कशी, आपला देव शिस्तीचा देव आहे. हा इतका ओरडतो, आम्हाला अजिबात आवडत नाही. आता विकास कांबळे ओरडतो, तुम्हाला आवडण्यासाठी थोडी ओरडतो, त्याच्या देवाला आवडतं म्हणून तो ओरडतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. भरतीमय गप्प बसला तर कसं त्याला आरोग्य मिळेल? आणि हा टाइम आहे देवाला आरोळी मारण्याचा. कुणी आमेन म्हणणार आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो,
आणि मग त्या आईच्या मनात माझ्याविषयी एक द्वेष भावना होती की हा चांगला नाही, हा खूप आरडाओरडा करून प्रार्थना करतो. आणि एक दिवस असा आला, त्याच आईने तिच्या मुलाला सांगितलं की बाबा रे, इकडं तिकडं कुठंच जाऊ नको, हेच तुझे पास्टर आहे, यांना कधीच सोडू नको. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तो भाऊ आज पण आमच्या बरोबर आहे आणि सेवेमध्ये. प्रभूला धन्यवाद. कधी कधी लोक तुम्हाला ओळखायला चुकतात, पण तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. काही लोकांना लोक म्हणतात देवासाठी वेडा झालाय. झालं ते झालंय. किती लोक आमेन म्हणतील? कुणी कशासाठी वेडे आहेत, कुणी टी व्हीसाठी वेडे आहेत. हालेलुया. ऐकतं का नाही ऐकत आहे? ही सिरियल झाली की तुम्ही असे चेहरे केलेत, असं वाटतं देवदूत वरून खाली उतरलेत. आज पवित्र लोक, पवित्र वातावरण, आणि जागेचं नाव बेथलहेम नगर. वा वा वा, येशूचा जन्म झाला इथं. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. पिक्चर पास्टर आम्हाला माहीत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक टी व्हीचे वेड आहेत, काही लोक मोबाईलचे वेड आहेत. एकाला तर बघितलं रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत होता असा समोर घेऊन, आणि बघता बघता तोंडावर झोप लागली म्हणून मोबाईल पडला, परत डोळे चोळून परत मोबाईल बघतोय. धन्य आहेत तुम्ही, धन्य आहेत. हालेलुया. इतके वेळे झालेत. एका मावशीने मुलीला फोन केलाय आणि फोनवर बोलता इतकी गप्पांमध्ये रंगली, आणि काय शोधते माहीत नाही. खूप वेळचं शोधते, सापडत नाही. तिची मुलगी तिकडून विचारते काय शोधते, म्हणे मोबाईल सापडत नाही ग खूप वेळचं. अरे मावशी, तुझ्या कानाला. हालेलुया. काय करावं काय कळत नाही. कुणी मोबाईलचे दिवाने झालेत, कुणी टी व्हीचे दिवाने आहेत. देवाचे लोक देवासाठी दिवाने आहेत. हालेलुया. त्यांना वेळ लागले येशू नावाचं. ते खाता पिता उठता बसता फक्त येशू 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 येशू, फक्त येशूसाठी त्यांचं जीवन आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. बोले येशू मसीह की आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस योसेफाला भावांनी विकलं, फक्त 17 वर्षांचा होता. ज्या दिवशी तो फारो पुढे जाऊन उभा राहिला ना, त्या दिवशी तो 30 वर्षांचा होता. आणि ज्यावेळेस तो आपल्या बापाकडे परत आला, म्हणजे बाप त्याला भेटला, परत कनेक्ट झाले, ते पूर्ण परिवाराशी जोडला गेला, त्यावेळी तो 39 वर्षाचा होता. देवाच्या प्रिय लोकांनो, 22 वर्ष बापापासून दूर आहे, आणि 22 वर्ष बाप रडतोय त्याच्या मुलासाठी. 22 वर्ष याकोब दुःखात आहे योसेफासाठी. पण ज्यावेळेस भावांनी येऊन सांगितलं योसेफाच्या, याकोबाला, योसेफ अजून जिवंत आहे. सगळ्यांनी म्हणा योसेफ, योसेफ अजून जिवंत आहे. हालेलुया. एवढंच बोलले नाही, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे. अख्खा देश, ज्याला आम्ही खड्ड्यात टाकलं, त्याच्या हातात देवाने अख्खा देश दिलेला आहे. बायबल सांगतं तेव्हा याकोबाचे भान हरपले आणि त्याला विश्वास बसेना. इतका त्याला हर्ष झाला, त्याला विश्वास बसेना. मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी त्याला निवेदन केले, आणि त्याचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या. तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. कुणी आमेन म्हणणार आहे का? रिवायवल हा शब्द पहिल्यांदा बायबलमध्ये इथं आला आहे की त्याचं हार्ट रिवाईव्ह झालं जेव्हा त्याने बघितलं. काय बघितलं? त्याने बघितलं, त्याने ऐकलं मुलगा जिवंत आहे. पण पुरावा काय? ज्यावेळी त्याच्या डोळ्यांनी त्या गाड्या बघितल्या, आणि त्या सगळ्या बैलगाड्या आणून तिथं उभ्या केल्या असतील रांगेत, सगळ्या त्या गाड्या त्यांनी बघितल्या आपल्या बापाला घेण्यासाठी ज्या योसेफाने पाठवल्यात. मिसरच्या गाड्या ज्यावेळेस बघितल्या, तिकडून आलेल्या गाड्या त्यांनी बघितल्या, त्याच्या जीवात जीव आला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्याला प्रूफ मिळाला, माझा मुलगा जिवंत आहे. हालेलुया. आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरणापूर्वी त्याला जाऊन पाहीन. हालेलुया. त्याने निर्णय घेतला की मी जाऊन त्याला पाहीन. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, योसेफ जिवंत आहे.
बापाने ऐकलं, बापाने त्या गाड्या बघितल्या आणि त्याच्या जीवात जीव आला, त्याला पुरावा मिळाला त्याचा मुलगा जिवंत, आणि पुढे जाऊन तो आपल्या मुलाला तो भेटायला गेला. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 टायमिंग आहेत वेगळे वेगळे. एक आधीचा टायमिंग आहे की ज्या टायमिंगमध्ये बाकीच्या भावांनी एक झगा आणून बापाच्या हातात दिला, आणि तो झगा बापाच्या हातात दिल्याच्या नंतर बाप तो झगा घेऊन रडतोय, माझा मुलगा मेला. दुसरा एक टायमिंग आहे, त्या टायमिंग मध्ये तेच मुलं दुसरा प्रूफ आणून देत आहेत की तुझा योसेफ मेलेला नाही, तुझा योसेफ जिवंत आहे. त्याचा पुरावा म्हणून ह्या गाड्या बघ ज्या योसेफाने पाठवलेल्या आहेत. योसेफाचा झगा एकीकडे आहे, योसेफाच्या गाड्या एकीकडे आहेत. एकीकडे योसेफ मेलाय हे त्यांना सांगायचंय, दुसरीकडे योसेफ जिवंत आहे हे त्यांना सांगायचंय. देवाच्या प्रिय लोकांनो, असत्य तुम्हाला कधीच हरवू शकत नाही. जेव्हा देव तुमच्या बरोबर आहे, परमेश्वर परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. परमेश्वराने परिस्थिती बदलून टाकली. ज्या योसेफाला रडावं लागलं, परमेश्वराने त्याच योसेफाला आनंदी केलं. ज्या लोकांकडून तो दुःखी झाला, त्याच लोकांच्या मुखातून देवाचं गौरव झालं आणि योसेफ आनंदी झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही ज्या परिस्थितीत आज आहात तिथंच परमेश्वर तुम्हाला आनंदी करणार आहे. हा संदेश एखाद्या हॉस्पिटलच्या मुर्दा घरात दिला असता ना, मुर्दे उठून डायरेक्ट बल्ले बल्ले केलं असतं. बोल काय बोलतोय हा माणूस, हा देवाचं सामर्थ्य वाहत आहे. हालेलुया. मुर्दे नाचले असते. आणि इकडे चाललंय आमेन, हालेलुया. बोले येशू मसीह की. जेव्हा ना कधी कधी असं होतं, एखाद्याला प्रॉफेसी येते, असं देवबाप डायरेक्ट सांगतो तुझ्या जीवनात असं घडणार आहे, तुझ्या जीवनात तसं घडणार आहे. आणि देव ते बोलत असताना ना तो असं दाखवतो जसं काही त्याला गरजच नाही. ओके, हां, अरे माणूस का रेड आहे, काय लावलंय. आणि तिकडं कोपऱ्यात बसलेलं कोणीतरी म्हणतं, येस लॉर्ड, हे मी स्वीकारतो. कोणीतरी तिकडं ओरडून म्हणतं, प्रभू हे आशीर्वाद मी घेतो. आशीर्वाद आलेत ह्याच्यासाठी, दुसरंच घेऊन निघून गेला. ऐकताय का तुम्ही चर्च? आमेन म्हणायची संधी घालवू नका. जेव्हा एखादा आशीर्वाद तुमच्या जीवनावरती बोलला जातो, तुम्ही फक्त त्या आशीर्वादात उभे राहिल्यामुळे ना, आमेन म्हणून स्वीकारल्यामुळे त्या आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे यायला सुरुवात होते. प्रभू आज रात्री तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे.